नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. रिया, हे शुद्धीवर आले तेव्हा इथे कोण होतं? डॉक्टरांनी रियाकडे पाहत विचारलं. आता फक्त रियाच्या हृदयाच्या धडकण्याचा आवाज येत होता आणि बाकी पूर्ण रूममध्ये शांतता पसरली होती, कारण ती आता पुरती फसली होती. हे 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 सर शुद्धीवर आले तेव्हा मीच होते सर इथे. लायर, आय विल किल यू. हातापायांना फ्रॅक्चर असूनही त्यानं अर्धवट उठून बाजूच्या टेबलवर असलेली औषधाची बाटली घेऊन रियाच्या दिशेनं फेकून मारली. आई ग. रिया घाबरून जोरात ओरडली आणि जमिनीवर बसली. दोन्ही हातांनी तिनं तिच्या कानाला कव्हर केलं. 2 क्षणांसाठी सगळेच स्तब्ध होऊन गेले. काय झालं ते कळायला त्यांनाही 1-2 सेकंद लागले, कारण भार्गव असं काही करेल हे कोणालाच वाटलं नव्हतं. शी इज लाईंग. मला शुद्ध आली तेव्हा ही इथे नव्हती, दुसरी मुलगी होती. मी तिला विचारून कन्फर्म केलं होतं की ती माझी वाईफ आहे आणि ती हो म्हणाली होती. भार्गव स्वतःच्या वेदना न दाखवता बोलला. अचानक हालचाल केल्यामुळे त्याला फ्रॅक्चर असलेल्या हाडांमध्ये कळ उठली होती, परंतु वेदनेपेक्षा जास्त राग त्याच्या डोळ्यात होता. त्याला जे हवं होतं ते लवकर मिळत नव्हतं आणि म्हणून त्याची जास्त चिडचिड होत होती. डॉक्टर रिया. डॉक्टरांनी आता तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. ती काहीच बोलली नाही, फक्त हातांचा चाळा करत उभी होती. काहीतरी बोला, यांना शुद्ध आली तेव्हा तुम्ही कुठे होतात? डॉक्टरांनी धारधार नजर रियावर टाकून विचारलं. तिच्या ड्युटीला तिनं लाईटली घेतलं हे सुद्धा कारण होतं डॉक्टरांनी तिला रागावण्याचं. अशी कशी ती कोणालाही इथे थांबवून कुठे जाऊ शकते? कोणाचीही परवानगी न घेता, कोणालाही न सांगता स्वतःच्या मनानं कारभार करण्याचा अधिकार तिला नव्हता. इथेच होते. ती घाबरून स्वतःच्या उत्तरावर ठाम राहिली. सध्या तिला कळत नव्हतं की खरं सांगावं की खोटं चालू ठेवावं, पण खोटं बोलणं सोपं वाटलं तिला, जे लगेच तिच्या जिभेवर आलं. तुला पुढे जगण्याची इच्छा दिसत नाहीये? मरण्यासाठी उतावळेस का? बेडवरती झोपलेला तो दात घट्ट आवळून बोलला. तुम्ही काळजी करू नका सर, या रूममध्ये कॅमेरे लावलेत. डॉक्टर त्याला निश्चिंत करत बोलले. त्यामुळे भार्गवचं लक्ष त्या रूमच्या 4ही कोपऱ्यात गेलं आणि व्यवस्थित सेट केलेले कॅमेरे त्याला दिसले. मग इथे उभं राहून माझं तोंड पाहत बसण्यापेक्षा जा आणि त्या कॅमेऱ्यामध्ये पहा आणि ह्या मुलीला कुठेतरी नेऊन फेकून द्या. परत इथे दिसायला नको मला ती. तो डॉक्टरांना बोलला आणि शेवटी रियाकडे पाहत बोलला. रिया केविलवाना चेहरा करून उभी होती, पण आता तिच्या साळसूतपणाचा काही उपयोग नव्हता. बी, मी एलिना आहे. मला ओळखलं नाहीस का? आपण लग्न करणार होतो. आपलं एकमेकांवर फार प्रेम आहे. मला कसं विसरू शकतोस तू? एलिना टेन्शनमध्ये येत बोलली. कारण एवढा वेळ झालाय ती तिथे उभी होती आणि भार्गवनं तिला एक नजर साधं पाहिलंही नव्हतं. असं तर त्यानं कधीच केलं नव्हतं. त्याच्याकडनं असं इग्नोर होण्याची सवय नव्हती तिला. ही कोण आहे आता? सगळेच्या सगळे खोटारडे आहात, इन्क्लुडिंग दिस नॉनसेन्स गर्ल. मला आता शंका येते की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या वाईफला काही केलंय का? तो अगदी डेंजरस टोनमध्ये सगळ्यांकडे पाहत बोलला. नो सर, असा काही विचार करूही नका. आम्ही कॅमेरे पाहतो आणि लगेच तुम्हाला कळवतो, डॉक्टर बोलले. भार्गव, तुझं लग्न झालेलं नाहीये. आमचं खोटं वाटत असेल तर या वर्माला विचार. त्याच्या म्हणण्यानुसार तो सावली आहे म्हणे तुझी. फ्लोरा यांनी डोळे गोल फिरवून भार्गवला सांगितलं आणि बोलताना हाताने वर्माकडे इशारा केला. मी तुमच्यापैकी कोणालाही ओळखत नाही, एक्सेप्ट माय वाईफ. मी फक्त तिलाच ओळखतो. मला तुमच्या सगळ्यांवरती डाऊट येतोय. आणि ही मुलगी रिया तर माझ्या तोंडावर खोटं बोलतीये. मे बी तुम्ही सगळेसुद्धा खोटं बोलत असाल, तो बोलला. त्यानं वर्माला सुद्धा ओळख दाखवली नाही, म्हणून फ्लोरा यांना फारच आनंद झाला. त्यांनी तिरकसपणे वर्माकडे पाहून खोचक स्मित केलं. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही कॅमेरे चेक करून पाहू, डॉक्टर बोलले. पाहू नाही, आय वॉन्ट हर. मला ती पाहिजे. त्याच्या बोलण्यामध्ये खरेपणा जाणवला. आणि मी बेशुद्ध असताना इथे बसून होती ती. तुमच्या सगळ्यांसारखी ती नक्कीच नसेल. मी शुद्धीत आल्यानंतर माझ्या आजूबाजूला घुटमळताय. जेव्हा मी बेशुद्ध होतो तेव्हा कुठे होतात तुम्ही सगळे? कुठेतरी आराम करत असणार हो ना?
पण ती होती माझ्याजवळ एकटीच, तो सगळ्यांना खडसावून विचारत बोलला. बोलताना पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर काही वेळापूर्वी सोफ्यावर बसल्या बसल्या जागीच ती झोपली होती तिचा चेहरा आला. माझ्यासाठी जागरण केलं असेल का तिनं, कारण डोळे सुजलेले होते तिचे आणि किंचित लालसुद्धा झाले होते. केसही जास्त व्यवस्थित नव्हते, फोल्ड करून वर बांधले होते तिनं. अंगावरचे कपडेसुद्धा बरेच साधे वाटले होते, जणू ती त्याच कपड्यांवरती रात्रभर झोपली असेल. तो जे काही विचार करत होता ते सगळं बरोबर होतं. गैरसमज एवढाच होता की तिनं ते सगळं तिच्या पेशंटसाठी केलं होतं, त्याच्यासाठी नाही. नाही सर, तुम्ही बेशुद्ध असताना मी माझी झोप सॅक्रिफाईस करून इथे बसले होते, रिया लगेच बोलली. यावेळी बिचारी खरं बोलत होती, कारण 48 तास होती ती त्याच्यासोबत, झोपली सुद्धा नव्हती. पण कोल्हा आला अशी गत तिची झाली. आता त्याला कसं खरं वाटेल? इकडे गिरिजा 2च तास होती आणि त्यात ती झोपली सुद्धा, पण सगळं क्रेडिट मात्र तो गिरिजालाच देत होता. मात्र ऑलरेडी तिचं खोटं बोलून झालं होतं. आता तिनं गळा कापून त्याच्या समोर जरी ठेवला तरीही तो विश्वास ठेवणार नव्हता. या मुलीला आधी फेकून द्या इथून. त्याला तिचा एकही शब्द ऐकण्याची इच्छा नव्हती आणि आता खात्री वाटत होती त्याला की तिनं तोंड उघडलं की त्यातून खोटंच बाहेर पडणार. ओके सर, आम्ही लवकरात लवकर कळवतो तुम्हाला, आणि कुणाचं काही चुकलं असेल तर मी स्वतः माफी मागतो तुमची. नवीन 2 मुली आहेत, पण ही विश्वासू आहे म्हणून इथे ड्युटी लावली, डॉक्टरांनी सांगितलं. अशा खोटं बोलणाऱ्या लोकांना तुम्ही विश्वासू म्हणताय? विनाकारण माझा राग वाढवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तिच्यासोबत तुम्हालाही उडवेल. तो सांगत होता की त्याला रियाच्या बाजूनं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि त्याचं बोलणं ऐकून फ्लोरा यांना कन्फर्म झालं की तो कोण होता हे विसरलाय, पण त्याची आवड आणि स्किल्स तो विसरला नव्हता. स्किल्स म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून मारून टाकण्याची स्किल. थोड्या नाराज झाल्या त्या. त्याची स्मृती गेली म्हणून तो या सगळ्यांना घातक कामापासून दूर होईल असं वाटलं त्यांना, पण बहुतेक या जन्मात तरी तो त्याचं काम सोडणार नव्हता. सर, तुम्ही प्लीज शांत व्हा. एवढा राग करणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. आत्ताच तुमच्या मेंदूचं ऑपरेशन झालंय. तुम्ही जमेल तेवढं स्वतःला शांत ठेवायला हवं. डॉक्टरांनी त्यांचा अमूल्य आणि सोबतच मौल्यवान सल्ला त्याला दिला, ज्याला त्यानं असंच इग्नोर केलं. तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच करा, भार्गव डॉक्टरांना धारधार आवाजात बोलला. हो सर, आम्ही रेकॉर्डिंग चेक करून सांगतो तुम्हाला, डॉक्टर बोलले आणि सगळ्यांना बाहेर येण्याचा इशारा केला. रिया, कम टू माय केबिन. डॉक्टरांनी तिला धारधार नजरेनं पाहत त्यांच्या केबिनमध्ये यायला सांगितलं आणि औंढा गिळून तिनं होमध्ये मान डोलावली. डॉक्टर, आम्हाला सुद्धा रेकॉर्डिंग पाहायचं आहे, वर्मा बोलला. ओके, रेकॉर्डिंग माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला केबिनमध्ये बोलावून घेतो, डॉक्टरांनी सांगितलं आणि रियासोबत त्यांच्या केबिनकडे गेले. केबिनमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच त्यांचा लॅपटॉप ऑन केला. शस्त्रक्रिया विभागाचे ते प्रमुख होते. त्या फ्लोअरवरती होत असलेल्या प्रत्येक हालचाली त्यांच्या अंडर असायच्या. कोणाला कोणता व्हिडिओ रेकॉर्डिंग मागण्याची गरज नव्हती. त्यांच्या लॅपटॉपमध्ये ते कधी काहीही पाहू शकत होते. परंतु हॉस्पिटलची प्रायव्हसी जपण्यासाठी त्यांनी फ्लोरा आणि बाकीच्या लोकांना आत येऊ दिलं नाही, कारण त्यांनी जेवढं पाहणं गरजेचं आहे तेवढंच ते त्यांना दाखवणार होते आणि सगळ्यात आधी त्यांना स्वतःला पाहायचं होतं. कारण जर भार्गव खरं बोलत असेल आणि रियाच्या ठिकाणी दुसरीच कुठली मुलगी असेल तर त्यांच्या हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ शकत होती. म्हणजे रियाची चूक जरी असेल तरी तिला रागावून जमेल तेवढा झाकून ठेवण्याचा प्रयत्न ते करणार होते. शेवटी प्रश्न त्यांच्या हॉस्पिटलच्या शिस्तीचा होता. सर, मला नव्हतं वाटलं. रिया काहीतरी एक्सप्लेनेशन देतच होती. काहीच बोलू नकोस आता, मी स्वतः चेक करतोय. डॉक्टरांनी तिला गप्प केलं. तिच्या छातीमध्ये असलेल्या हृदयाची धडधड आता बऱ्याच पटींनी वाढली होती. 2-3 तासांच्या आरामामुळे किती नुकसान भरपाई करावी लागू शकते याचं मनातल्या मनात ती मोजमाप करत होती. डॉक्टरांकडे पाहतच तिचे विचार सुरू होते. व्हॉट द हेल. डॉक्टरांचा अचानक मोठा आणि पॅनिक झालेला आवाज तिच्या कानावर पडला. अर्थात तिला माहीत होतं की डॉक्टरांनी एवढं रिॲक्ट का केलं असेल. गिरिजा काय करत होती तिथे? डॉक्टरांनी अस्वस्थ नजरेनं रियाला विचारलं. नाही म्हणजे रियाला आता बोलायला सुद्धा सुचत नव्हतं.
डोंट टेल मी की त्यांना शुद्ध आली तेव्हा गिरिजा तिथे होती. खरं तर त्यांना त्यांच्या स्क्रीनवर सगळं दिसत होतं, पण डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता त्यांचा. आणि म्हणून डोळ्यांनी पाहण्यासोबतच रियाकडनं सुद्धा त्यांना ऐकायचं होतं. म्हणजे डोळे आणि कान एकच गोष्ट सांगतायत का हे ते चेक करून पाहत होते. सॉरी सर, रिया बोलली. तुझ्या सॉरीची मला गरज नाही. एवढंच सांग की तिथे गिरिजा काय करत होती. सर, तिला थोडा वेळ तिथे थांबायला सांगितलं होते. मीच सांगितलं होतं. मला कल्पनाच नव्हती की त्याच वेळी नेमकी त्यांना शुद्ध येईल, रिया बोलली. शुद्धीत येण्याच्या आधी तो सांगणार होता का तुला की आता मी शुद्धीत येईल? आणि तू इथे येऊन थांब म्हणून? डॉक्टरांनी तिला चिडून उपहासात्मकपणे विचारलं. आय एम रिअली सॉरी सर, माझी फार मोठी चूक झाली, रिया खाली मान घालून बोलली. तुला कळतंय का तू काय केलेस ते? डॉक्टर चिडून बोलले. त्यावर रिया मात्र शांतच उभी होती. असंही तिच्याकडे आता बोलण्यासारखं काहीच नव्हतं. बऱ्याच वेळा माफी मागून सुद्धा झाली होती. आता ते बोलणार तरी काय? गिरिजाला तो त्याची बायको समजतोय. ऋषीला कळलं तर काय होईल समजतंय का? डॉक्टरांनी तिला एक छोटीशी कल्पना देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ती यावेळी काहीच बोलली नाही. किती मोठा घोळ करून ठेवलायस तू, कळतंय का तुला? डॉक्टर आता खूप चिडून बोलले. गिरिजाच्या ठिकाणी दुसरी कुठलीही मुलगी असती तरी काही गांभीर्य नव्हतं. टेल मी, आता काय करायला पाहिजे मी? सांगू का त्यांना ती मुलगी गिरिजा होती म्हणून? स्वतःसोबत माझ्याही तिरडीचा बंदोबस्त केलायस तू. जर खरं सांगितलं तर ऋषी आणि गिरिजा दोघांचेही वडील मला सोडणार नाहीत. आणि खोटं सांगितलं तर हे लोक किती डेंजरस आहेत याची तुला अजून कल्पना नाही. डॉक्टर हताश होत बोलले. ती मुलगी कोण आहे हे कळालं की नाही अजून? अचानक दरवाजा उघडून वर्मा आत येत बोलला. कारण त्याच्या बॉसला तो जास्त वेळ असा अस्वस्थ पाहू शकत नव्हता. त्याला जे पाहिजे ते लवकरात लवकर त्याच्यासमोर हजर करून देण्याची त्याला सवय होती. नाही, मी व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवायला सांगितलंय. माझ्याकडे आलं की मी तुम्हाला कळवतो. डॉक्टरांनी काहीही करून वेळ मानून नेण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडून काही होईल असं दिसत नाही. मीच पाहतो आता, वर्मा बोलला आणि निघून गेला. वर्मा गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचा मोबाईल हातात घेऊन एक नंबर डायल केला. बोला डॉक्टर. समोरून एक मोठा आणि भारदस्त आवाज आला. सर, एक प्रॉब्लेम झालाय. तर मग मित्रांनो, आता काय प्रॉब्लेम झालाय हे तर आपण पाहिले, परंतु आता यावर सोल्युशन काय हे पाहणं फार जास्त गरजेचं आहे. पाहूयात पुढे काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.